नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया WPIL लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, WPIL साऊथ आफ्रिका आर्म विन्स ₹426 कोटी वॉटर वर्क्स कॉन्ट्रॅक्ट. तर मित्रांनो, WPIL लिमिटेड या कंपनीला म्हटला मेड्सी जॉइंट व्हेंचर मोकोलो क्रोकोडाईल वॉटर ऑगमेंटेशन प्रोजेक्ट फेज 2 साठी 426 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याचा उद्देश आहे लेफलाले साऊथ आफ्रिकाला वॉटर सप्लाय बूस्ट करण्यासाठी हा ऑर्डर कंपनीला मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे WPIL लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया DCX सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, DCX सिस्टम्स शेअर राईज ॲज कंपनी अनाउन्सेस न्यू परचेज ऑर्डर्स वर्थ ₹22.89 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, DCX सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला टोटल 22.89 कोटी रुपयांचे परचेज ऑर्डर्स मिळाले आहे इंटरनॅशनल कस्टमर्सकडून. आणि मित्रांनो, यात 16.45 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहे केबल आणि वायर हार्नेस असेंब्लीसाठी आणि 6.4 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहे प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्लीसाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे DCX सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया इन्फिबिम एव्हेन्यू लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्फिबिम एव्हेन्यू रिसीव RBI अप्रुव्हल टू ऑपरेट ॲज ऑफलाईन पेमेंट ॲग्रिगेटर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्फिबिम एव्हेन्यू लिमिटेड या कंपनीला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ऑफलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीला RBI कडून ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी पहिलेच लायसन्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे इन्फिबिम एव्हेन्यू लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सोलार इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज सेक्युअर ₹1,400 कोटी एक्सपोर्ट ऑर्डर्स फॉर डिफेन्स प्रोडक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडला 1400 कोटी रुपयांचे इंटरनॅशनल ऑर्डर मिळाले आहे डिफेन्स प्रोडक्ट सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, यामुळे कंपनीची डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ग्लोबल प्रेझेन्स अजून मजबूत होईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनी JSW सिमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, नुओको विस्तास ॲक्वायर वदराज एनर्जी फ्रॉम JSW सिमेंट अँड अल्फा अल्टरनेटिव्ज. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, निर्मा ग्रुपची सिमेंट बिझनेस करणारी कंपनी न्यूओको विस्तास कॉर्पोरेशन ही कंपनी JSW सिमेंट लिमिटेड आणि अल्फा अल्टरनेटिव्ह होल्डिंग कडून गुजरात बेस वदराज एनर्जीचं ॲक्विजिशन करणार आहे 200 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे JSW सिमेंट लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज बिगन्स सोलार मॉड्यूल प्रोडक्शन ॲट समाखियाली अँड चिखली फॅसिलिटीज इन गुजरात. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी संगम सोलार 1ने 1.5 गिगावॅटचा सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचे ऑपरेशन्स कॉमेन्स म्हणजे सुरू केले आहे. गुजरातच्या
कच्च्या समा खेलली येथे. आणि मित्रांनो इथे यांनी 2 मॉड्यूल प्रोडक्शन लाईनचे प्लांटचे सुरू केले आहे, ज्याची प्रत्येकाची ॲन्युअल कॅपॅसिटी आहे 750 मेगावॅट, म्हणजे टोटल 1500 मेगावॅट आणि गिगावॅटमध्ये 1.5 गिगावॅट. आणि मित्रांनो 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वारी एनर्जीची टोटल सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी होती 18.7 गिगावॅट, ज्यामध्ये 16.1 गिगावॅटची इंडियामध्ये आणि 2.6 गिगावॅटची US मध्ये होती. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो टाटा पॉवर कमिशन्स 300 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट फॉर NHPC इन राजस्थान. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या रिन्युएबल सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने NHPCचा 300 मेगावॅटचा DCR कॉम्प्लियंट सोलार प्रोजेक्ट राजस्थानच्या बिकानेरमध्ये कर्णीसर भाटिया येथे कमिशन केला आहे. आणि याच अपडेटमुळे टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो रिलायन्स टू फॉरेज इनटू पेट फूड स्पेस मे सेट ऑफ अ प्राइज वॉर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो आता अपडेट येत आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट पेट फूड मध्ये एंट्री करणार आहे. पेट फूड ब्रँड वॅगीज इंडियामध्ये लॉन्च करण्यासाठी कंपनी तयार आहे. आणि मित्रांनो इथे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मित्रांनो या इंडस्ट्रीमध्ये ज्या कंपन्या काम करतात त्या कंपनीच्या कंपॅरिझनमध्ये कंपनीच्या ब्रँडचा प्राइस जो आहे तो 20 ते 50% कमी राहणार आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारे कंपनी पेट फूड इंडस्ट्रीमध्ये एंट्री करणार आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो केन्सटेक शेअर फॉल आफ्टर इक्विटी वर्थ ₹7,233 कोटी फ्री अप फॉर ट्रेड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडच्या शेअर होल्डरचा 1.5 किंवा त्यापेक्षाही जास्तीचा जो लॉक इन पिरियड होता 11.6 मिलियन शेअरचा तो एंड झाला आहे. आणि मित्रांनो आता केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचे 11.6 मिलियन शेअर ट्रेडसाठी फ्री झाले आहे. आणि मित्रांनो आता हे 11.6 मिलियन शेअर जर शेअर होल्डर्सचं मन असेल तर ते विकू पण शकतात किंवा आपल्याजवळ ठेवू पण शकतात. आणि मित्रांनो हे जे ट्रेडसाठी शेअर फ्री झाले आहे हे कंपनीच्या आउटस्टँडिंग इक्विटीचा 20% आहे असं नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चचं म्हणणं आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरचे लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज बघितले. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.